हाय हॅलो नमस्कार. चला आता एक नवीन रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते आहे आणि ते शेवग्याच्या शेंगाचं सूप बनवलं होतं त्याच्यापासूनच बनवते. हे तुम्ही ट्राय केलं आहे का? नक्की सांगा. चला इथं मस्त त्याच कुकरमध्ये ना तूप टाकून घेतलं आणि तुपापासूनच मी आज दोघं पदार्थ जे ते बनवलेले आहे. तिथे तुम्ही बघू शकता शेवग्याचं सूपचे अपलोड केला, तिथे जाऊन बघू शकता. आणि त्याच्यापासूनच मस्त असं थोडं ते सूप घेऊन त्याचं मस्त ना इथं कुकरमध्ये तूप टाकून घेतलं आणि ते टाकून घेतलं आणि त्याच्यामध्ये मस्त असे तांदूळ टाकून घेतले. आणि आपण मुगाच्या डाळीची खिचडी खूप वेळेस खाल्ली असेल, लहान बाळाला खाऊ घातली असेल. पण असं सूप शेवग्याच्या सूपपासून खिचडी बनवली का तुम्ही? नक्की सांगा. नसेल बनवली तर नक्की जाऊन बनवा. खूप छान होते आणि छान झाली होती, म्हणून मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. खरं 5 मिनटं लागतात, फक्त 3-4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आणि मस्त मस्त तयार झालेला होता. आणि तुम्ही बघू शकता खूप छान असं मस्त झालेला होता. भात खिचडी भात म्हणा की सूपचा भात म्हणा, असं खूप छान झालेला होता. आणि मस्त असं दिसायला पण खूप छान आणि टेस्टला पण खूप भारी झालेला होता, म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. तुमचा बाळाचं जर काही खात नसेल आवडीने, नवीन नवीन आपण आपल्या बाळाला दिलं तर ते आवडीनेच खाता. आणि मी नवीन नवीन असं काही वेगळं वेगळं बनवत राहते आणि आरुषला खायला देते, म्हणजे त्याला पण सवय लागते आणि आपल्याला पण शिकायला भेटतं. आणि तुम्हाला पुढचा कोणता ब्लॉग बघायला आवडेल नक्की कमेंट करून सांगा. नक्की मी त्याच्यावर पण ब्लॉग बनवेल. आणि माझे ब्लॉग तुम्हाला आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि हा चला भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. ब्लॉग इथंच एंड करते. तोपर्यंत